उत्साही वाटण्यासाठी आणि रात्री शांत झोप येण्यासाठी काय करता येईल? आज आपण यावर थोडं बोलूया. आपल्याकडे दिवस रात्र आरोग्य, झोप आणि ऊर्जेचं संतुलन यावर आधारित काही माहिती आहे आणि त्यात असं दिसतंय की या दोन्ही गोष्टी म्हणजे दिवसाची एनर्जी आणि रात्रीची झोप एकमेकांशी खूप जोडलेले आहेत. आपल्या शरीरातलं एक नैसर्गिक घड्याळ असतं म्हणे, ते हे सगळं कसं सांभाळतं हे जरा समजून घेऊया. हो, अगदी. आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे आपलं सर्केडियन रिथम, म्हणजे आपलं जैविक घड्याळ. ही एक काय म्हणतात त्याला, नैसर्गिक लय आहे जी आपलं झोपणं, जागणं, हॉर्मोन्स, आपली एनर्जी लेवल हे सगळं कंट्रोल करते. आपल्या माहितीनुसार या घड्याळाचं बॅलन्स ठेवणं ते आपल्या एकूण हेल्थसाठी फार महत्वाचं आहे. अच्छा, तर मग समजा रात्री शांत झोप हवी असेल तर दिवसा काय काय गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात? सुरुवात सकाळपासून करू का? सकाळच्या उजेडाबद्दल काय सांगाल? हो, सकाळचा सूर्यप्रकाश विशेषतः उठल्यावरच्या पहिल्या तासाभरातला तो खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे माहितीनुसार हा प्रकाश आपल्या डोळ्यांमार्फत थेट मेंदूला सिग्नल पाठवतो. आणि मग काय होतं की मेलाटोनिन जे झोपेसाठीचं हॉर्मोन आहे त्याचं प्रोडक्शन थांबतं. बेसिकली आपलं जैविक घड्याळ रिसेट होतं. शरीराला कळतं की आता दिवस सुरू झालाय. अच्छा, म्हणजे सकाळचा प्रकाश म्हणजे दिवसाचा स्टार्ट बटन झालं एक प्रकारे. ओके. आणि दिवसा शारीरिक हालचाल म्हणजे व्यायाम वगैरे? हो, दिवसा ऍक्टिव्ह राहणं किंवा व्यायाम करणं हे एनर्जी वापरण्यासाठी आणि स्ट्रेस कमी करायला चांगलं आहे. व्यायामामुळे एंडॉर्फिन्स म्हणजे फील गुड केमिकल्स तयार होतात. त्यामुळे मूड पण सुधारतो आणि रात्री झोप चांगली लागायला मदत होते. पण एक गोष्ट आहे, झोपायच्या अगदी जवळ म्हणजे समजा 2-3 तास आधी खूप हेवी व्यायाम टाळलेला बरा. का? कारण त्याने शरीर एकदम उत्तेजित होतं. मग झोप लागायला उलट त्रास होऊ शकतो. ओके, हे महत्वाचं आहे. अनेकांना सवय असते चहा कॉफीची किंवा काही जण अल्कोहोल घेतात संध्याकाळी. त्याचा झोपेवर काय परिणाम? हो, आपल्या माहितीमध्ये यावर स्पष्ट सांगितले. कॅफिन जे चहा कॉफीत असतं ते उत्तेजक आहे, स्टिम्युलंट आहे. दुपारनंतर घेतलं तर त्याचा असर रात्री झोपेपर्यंत राहू शकतो. मग झोपायला त्रास होतो. आणि अल्कोहोलचं काय आहे, त्याने कदाचित पटकन झोप आल्यासारखं वाटेल सुरुवातीला, पण ते रात्रीच्या शांत गाढ झोपेचं जे सायकल असतं ना त्यात गडबड करतं. त्यामुळे या गोष्टी विशेषतः संध्याकाळनंतर जरा जपूनच. बरोबर. आणि दिवसा डुलकी घेण्याबद्दल काय, म्हणजे पॉवर नॅप, ती चांगली की वाईट? जर दिवसा खूप जास्त वेळ झोप काढली तर मग रात्री झोपायला त्रास होऊ शकतो. हे साहजिक आहे. पण एक छोटीशी डुलकी साधारण 20-30 मिनिटांची, ज्याला पॉवर नॅप म्हणतात, ती फ्रेश वाटायला मदत करू शकते. इतक्या कमी वेळामुळे रात्रीच्या झोपेवर सहसा वाईट परिणाम होत नाही असं दिसून आलंय. ओके, आता उलट विचार करू. दिवसा ताजतवानं आणि उत्साही वाटण्यासाठी रात्री काय करायला हवं? म्हणजे पुरेशी झोप किती महत्वाची आहे? खूप जास्त, अत्यंत महत्वाची. साधारणपणे 7 ते 9 तासांची शांत झोप गरजेची मानली जाते. या वेळात आपलं शरीर खूप महत्वाची कामं करतं. म्हणजे पेशींची दुरुस्ती, मसल्सची वाढ, इम्युनिटी सिस्टम मजबूत करणं आणि महत्त्वाचं म्हणजे आपला मेंदू दिवसा जी काही माहिती जमा झालेली असते ती व्यवस्थित प्रोसेस करतो, साठवतो. त्यामुळे मग सकाळी उठल्यावर आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फ्रेश असतो. म्हणजे रात्रीची झोप ही नुसती विश्रांती नाहीये, तर शरीराचं एक प्रकारचं सर्व्हिसिंग आहे. याच रिलेटेड रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा इतर स्क्रीन वापरणं, त्याचा तो निळा प्रकाश, ब्लू लाईट म्हणतात, तो खरंच एवढा परिणाम करतो? हो, करतो, नक्कीच करतो. मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप यांच्या स्क्रीनमधनं जो निळा प्रकाश येतो तो आपल्या मेंदूला कन्फ्यूज करतो. मेंदूला वाटतं की अजून दिवसच आहे. त्यामुळे मग मेलाटोनिन जे झोपेसाठी हवंय ते कमी तयार होतं. परिणाम, झोप उशिरा लागते किंवा शांत लागत नाही. म्हणून सल्ला दिला जातो की झोपण्यापूर्वी किमान 1 तासभर तरी स्क्रीन वापरू नये. आणि झोपेची वेळ, रोज साधारण एकाच वेळी झोपणं आणि उठणं हे किती महत्वाचं आहे? खूप जास्त. नियमित वेळापत्रक ठेवलं ना की आपलं जे जैविक घड्याळ आहे ते स्थिर राहतं. त्याला एक शिस्त लागते. शरीराला सवय होते की कधी झोपायचे आणि कधी उठायचे. आणि शक्य असेल तर वीकेंडला सुद्धा हे वेळापत्रक फारसं बदलू नये, त्याने फायदा होतो. ओके, शेवटचा एक मुद्दा, झोपण्याची जागा ती शांत आणि अंधारी हवी, बरोबर? अगदी.
अंधार असेल तर मेलाटोनिनचं उत्पादन चांगलं होतं, जे गाढ झोपेसाठी आवश्यक आहे. आणि शांत वातावरण असेल तर झोपेत डिस्टर्बन्स येत नाही, त्याने झोपेची क्वालिटी सुधारते. तर एकंदरीत बघितलं तर आपल्या दिवसाच्या सवयी रात्रीच्या झोपेवर आणि रात्रीची झोप आपल्या दिवसाच्या एनर्जीवर किती परिणाम करते हे या माहितीतून एकदम स्पष्ट होतंय. आपल्या शरीराच्या नैसर्गिक लयचा, त्या रिधमचा आदर करणं महत्त्वाचं आहे. नक्कीच. खरं तर आपलं शरीर एक कमालीची सिस्टीम आहे, जी या नैसर्गिक चक्रांशी जुळून घ्यायचा प्रयत्न करत असते. ऐकणाऱ्यांसाठी विचार करण्यासारखा मुद्दा कदाचित हा असेल की आज आपण ज्या सवयींबद्दल बोललो त्यातली अशी कोणती एक छोटीशी सवय बदलली तर आपल्या झोपेच्या आणि ऊर्जेच्या बॅलन्सवर सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह परिणाम होऊ शकेल. त्यावर विचार करायला हरकत नाही.